नमस्कार, आपण पाहताय भूमी न्यूज. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची धडक कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांच्या अवैध साठा, वाहतूक आणि विक्रीवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी कारवाई करत 3 किलो 720 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 5,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विशेष पथके कार्यरत असताना पोलीस अंमलदार नवनाथ कदम यांना तारदाळ येथील तुळजाभवानी अपार्टमेंटजवळ जेके नगर परिसरात गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे 5 फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचत छापा टाकला. यावेळी जयवंत उर्फ बारक्या आनंदा गुरव वय 32 राहणार जेके नगर तारदाळ याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 3 किलो 720 ग्रॅम गांजा तसेच इतर साहित्य असा 5,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील तपासासाठी शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वीही 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. कोल्हापूरहून भूमी न्यूज प्रतिनिधी एम कांबळे, कोल्हापूर.